दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, तुमचे खरोखर परम भाग्य. म्हणूनच आज हा संदेश तुमच्या समोर आला आहे. थांबा, हो, काही सेकंद थांबा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका, कारण आजचा हा संदेश तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकतो. कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की जीवनात सगळं असूनही मनात शांतता नाही, समस्या, अडचणी, चिंता आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही? तर लक्षात ठेवा, नामस्मरण आणि गुरुचं महत्त्व हे असं अमोघ अस्त्र आहे जे तुमच्या नशिबाचं पानच बदलून टाकू शकतं. आणि जर तुम्हाला प्रभूंची कृपा हवी असेल तर आत्ताच लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या प्रियजनांना शेअर करा, कारण प्रभूंचा आशीर्वाद वाटल्यावरतीच वाढतो. मी आज जी तुम्हाला कथा सांगणार आहे ती फक्त एक साधी गोष्ट नाही, ती कथा आहे अशा सत्याची जी तुमचं आयुष्य बदलून टाकेल, जी तुम्हाला दाखवेल की संकट कितीही मोठं असो, भगवंताच्या नामाच्या शक्तीसमोर ते धुळीस मिळतं आणि गुरुच्या कृपेच्या छायेखाली तुम्ही कधीच हारत नाही. ही कथा ऐकून तुमच्या हृदयात श्रद्धेचा एक नवा दीप पेटेल आणि तुम्हाला जाणवेल, हो, प्रभू खरंच माझ्या सोबत आहेत. म्हणूनच शेवटचा शब्द बोलेपर्यंत ऐका, कारण कदाचित हा क्षण तुमच्या जीवनात एक नवा अध्याय सुरू करेल. प्राचीन काळी एका छोट्याशा गावात हरिदास नावाचा एक तरुण होता. मनाने चांगला, पण जीवनात काहीही स्थिर नाही. एक दिवस त्याला गावाच्या बाहेर एक वृद्ध संत भेटले. संतांनी विचारलं, बाळा, का एवढा चिंतेत आहेस? हरिदास म्हणाला, माझ्याकडे सर्व साधनं आहेत, पण मनात शांती नाही. रोज नवी समस्या, नवा संघर्ष. कधी कधी वाटतं प्रभू मला विसरले. संत हसले आणि म्हणाले, प्रभू कधीही कोणाला विसरत नाही, पण तू त्यांना आठवतोस का? त्यांच्या नावात अशी ताकद आहे जी तुझे दुःख भस्म करून टाकेल. गुरु मार्गदर्शक असतात आणि नामस्मरण हे त्यांचा आदेश. दिवसातून काही वेळ ठरव आणि एकच काम कर, प्रभूंचं नाव जप. बाकी गोष्टी आपोआप बदलतील. त्यांनी हरिदासाच्या हातात एक माळ दिली आणि म्हणाले, ही फक्त मणीची माळ नाही, तर तुझ्या जीवनात प्रकाश प्रेरणारा मार्ग आहे. रोज यावर नामस्मरण कर. हरिदासाने ते मान्य केलं. काही महिन्यात त्याचं आयुष्य बदललं. मन शांत होऊ लागले. व्यवसाय यशस्वीरित्या पार पडू लागला. घरात सुख समृद्धी नांदू लागली. तो म्हणू लागला, हे प्रभू, खरंच तुमचं नाम म्हणजे संजीवनी आहे आणि गुरु म्हणजे त्या संजीवनीचं रहस्य सांगणारा वैद्य. गुरु म्हणजे दिशा देणारा दीपस्तंभ आणि नामस्मरण म्हणजे त्या दिशेने नेणारी नौका. गुरुशिवाय नामाच्या महासागरात हरवण्याची शक्यता असते. पण एकदा गुरुचं मार्गदर्शन आणि प्रभूंचं नाम मिळालं की जीवनातील वादळं तुमचं काहीही वाकडं करू शकत नाही. म्हणून रोज काही वेळ काढा, डोळे मिटा आणि नामस्मरण जप करा. श्रीपाद राजा शरण प्रपद्ये. तुमच्या आयुष्यात चमत्कार घडू लागतील. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जीवनात कोणताही प्रश्न असो, भलेही तो आरोग्याचा, पैशांचा, नात्याचा किंवा मनशांतीचा,
त्याचं उत्तर एकच गोष्टीत आहे, ते म्हणजे फक्त आणि फक्त भगवंताचे नामस्मरण. मग तुम्हाला कोणत्या भगवंताचे नाम घेतल्यावरती शांती मिळते हे ओळखा आणि त्या भगवंताचे सतत नामचिंतन करत राहा. गुरुचे नामस्मरण करत राहा. नामस्मरण म्हणजे फक्त नाव उच्चारणं नाही, तर आपल्या मनाला प्रभूच्या आठवणीत रंगवणं आहे. जसं गरम लोखंडाला पाण्यात बुडवलं की ते थंड होतं, तसंच तापलेलं तणावग्रस्त मन नामस्मरणात बुडवलं की ते नक्कीच शांत होतं. आपण रोज मोबाईल चार्ज करतो कारण बॅटरी संपते, पण आपल्या मनाचं काय? तणाव, चिंता, राग, ईर्ष्या हे सगळं आपल्या मनाची बॅटरी संपवतं आणि ती पुन्हा चार्ज होण्यासाठी फक्त एकच चार्जर आहे, ते म्हणजे प्रभूच्या नावाचं चार्जर. गुरु हा आवश्यक आहे, कारण ते आपल्याला योग्य पद्धतीने नामस्मरणाची सवय लावतात. ते आपल्या मनाला योग्य दिशा देतात. जसा दीपस्तंभ जहाजाला मार्ग दाखवतो. म्हणून आजपासून ठरवा, प्रत्येक सकाळ डोळे उघडताच एकदा तरी म्हणा, श्रीपाद राज शरण प्रपत्ते, किंवा दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. रात्री झोपण्याआधी कितीही थकलात तरी म्हणा, श्रीपाद राज शरण प्रपत्ते. कदाचित तुम्हाला लगेच चमत्कार दिसणार नाही, पण विश्वास ठेवा, प्रभू तुमच्या जीवनात शांततेचा आणि समाधानाचा पाऊस पाडायला सुरुवात करतील. आणि एक दिवस तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, माझं आयुष्य बदललं, कारण मी प्रभूंचं नाव धरलं आणि गुरूंचं वचन मानलं. मग वाट कसली बघताय? आजपासून तुमच्या ओठावर, तुमच्या श्वासात आणि तुमच्या हृदयात फक्त प्रभूचं नाव असू द्या. कारण जेव्हा ओठांनी प्रभूला हाक मारली, तेव्हा हृदयापर्यंत पोचलेली ती हाक आकाशापर्यंत नक्कीच पोचते, हे लक्षात ठेवा. हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा, चांगल्या मनोकामना पूर्ण हो, हीच प्रभूंचरणी प्रार्थना.